आता बघणार आहोत या घडीच्या प्रमुख 9 महत्त्वाच्या बातम्या। बदलापूरमधील घटनेनंतर ठाणे आणि मुंबईच्या शिक्षणाधिकाऱ्यांचं निलंबन, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती। बदलापूर रेल्वे स्थानकाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त, कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता पोलीस तैनात। शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षा विषयक नियमावलीचा नवा GR जारी, नव्या GR नुसार शाळा आणि शाळेच्या परिसरात CCTV बंधनकारक, शाळेत अत्याचाराची घटना घडली तर 24 तासात माहिती देणं बंधनकारक। नार पार योजनेसाठी जळगावच्या गिरणा नदीपात्रात अर्धनग्न जलसमाधी आंदोलन, ठाकरे गटाचे नेते उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वात गेल्या 20 तासांपासून जलसमाधी आंदोलन, नार पार योजनेसाठी गिरणा पट्ट्यातील नागरिक आक्रमक। मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी मंत्रालयावर ड्रोनद्वारे बारीक लक्ष ठेवलं जाणार, 41,75,05,634 रुपयांच्या खर्चाचा आराखडा तयार, गृह विभागाच्या उपाययोजना। मुंबईत 5 दिवस पोलिसांचा कडक बंदोबस्त, बदलापूर घटनेसह चेहलम आणि कृष्ण जन्म गोपाळकालाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त, अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई सुरू। मुंबई महापालिकेतील लिपिक पदाच्या भरती प्रक्रियेतील अटी वादात जाचक-अटी रद्द करण्याची सर्व स्तरातून मागणी। रत्नागिरीत राजापूरजवळ असलेल्या अणुस्कुरा घाटात पहाटे 5 वाजता दरड कोसळली, दरड कोसळल्यानं घाटातील वाहतूक ठप्प, तर प्रशासनाकडून दरड हटवून वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू। एअर इंडियाला 90 लाखांचा दंड, अपात्र वैमानिकाने विमान चालवल्यानं कारवाई, संचालक पंकुल माथुर आणि प्रशिक्षक संचालक मनीष वासवडा यांना 6 लाख आणि 3 लाखांचा दंड।